Hello friends, so I welcome you again in our video which is specially regarding the modern periodic law. We have to study, we have to get information which is regarding about the modern periodic table and the modern periodic law. So here in the periodic classification of elements, let's move to the modern periodic law. First law, then structure of the table. Okay, so as we know, let's peep little into the history. Peep म्हणजे डोकावून बघायचं, आपल्याला प्रत्यक्ष डोकावून नाही बघायचं, बस आपल्याला थोडंसं रिवाइंड करायचं की ह्याच्या आधी रिसेंटली जस्ट बिफोर the structure or the long form of the periodic table, that is the modern periodic table, there was the Mendeleev's periodic table and there were some drawbacks. तो ती लिंक घेऊन आपण म्हणजे मागच्या लेक्चरची आपल्याला पुढे जायचे. We were discussing about the Mendeleev's periodic table in the last video or the lecture before this. Okay, so there were some limitations and the very important are the distinguishing factor was that the internal structure of atom. Read the first line. At the time of Mendeleev's work, scientists were not aware about interior of atom. Interior म्हणजे अंतरंग, अणूचे अंतरंग. हे तुम्ही ॲक्च्युली 8th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहेत. व्हॉट इज द इंटेरियर ऑफ ॲटम. सो यू ऑल नो व्हॉट इज इनसाइड द ॲटम. ओके, सो ज्यावेळेस मेंडेलिव्हचं वर्क किंवा मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल इन्व्हेंट केला, मेंडेलिव्हनं क्लासिफिकेशन केलं, त्यावेळेस असलेल्या उपलब्ध असलेल्या किंवा ज्ञात असलेल्या नोन एलिमेंट्सचं त्यावेळेस ॲटमच्या आतमध्ये काय असतं किंवा अशा प्रकारचं ॲटमचं स्ट्रक्चर असेल या गोष्टी त्या काळच्या शास्त्रज्ञांना ज्ञात नव्हत्या. म्हणजे ते वर्क व्हायचं होतं अजून, त्यामुळं आतमध्ये नेमकं काय हे माहीत नव्हतं. त्याच्यानंतर डिस्कवरी म्हणजे प्रोटॉनचं, इलेक्ट्रॉनचं, न्यूट्रॉनच्या डिस्कवरी ह्या त्याच्यानंतरच्या आहेत. सो इंटेरियर इज इम्पॉर्टंट अँड देअरफॉर आफ्टर दॅट यू शुड नो द J.J. Thomson, सर J.J. Thomson डिस्कवर्ड द इलेक्ट्रॉन इन 1897. 1897ला इलेक्ट्रॉनचा शोध लागला. त्या डिटेल्स आपण बघाव्यात, इथे मी वेळ वाया घालवत नाही. 1897 आणि त्याच्यानंतर आफ्टर द डिस्कवरी इलेक्ट्रॉन नावाचा काहीतरी प्रकार, हा एक फंडामेंटल पार्टिकल त्या ॲटममध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण शिकलेलो आहे की इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन डिफरंट और इन स्पेसिफिक ऑर्बिट्स. तर वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये तो इलेक्ट्रॉन फिरत असतो, त्याला आपण भ्रमण करणे असं म्हणतो. दॅट इज द रिव्हॉल्विंग. आणि अजून काय की दॅर इज द न्यूक्लियस अँड न्यूक्लियस कंटेन्स द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इथे व्हॉट इज द इलेक्ट्रॉन नंबर. इलेक्ट्रॉन नंबर हा एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला. आणि व्हॉट इलेक्ट्रॉन नंबर इज, इट इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉन नंबर इट सेल्फ इज द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर ही ॲटमची आता आयडेंटिटी होणार, म्हणजे होणार होती, या काळातली गोष्ट सांगते. ओके, सो इलेक्ट्रॉन नंबर इज व्हॉट, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ॲटम प्रेझेंट इन द ॲटम ऑर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. हा सगळ्यात महत्त्वाचा की पॉईंट त्या काळातल्या संशोधनाचा महत्त्वाचा पैलू मानला जातो. आणि मग हेनरी मोझले, तुमच्या पुस्तकामध्ये मोजले असा प्रोनाऊन्सिएशन आहे, जुनी लोक मोजले असं म्हणतात. यू टेक वॉट एव्हर यू लाईक, डोंट वरी. हेनरी मोझले पुट फोर्थ द आयडिया. काय सांगितलं मोझलेने, ॲटॉमिक नंबर इज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे अणूच्या केंद्रकावरती असलेला धनप्रभार, एकूण धनप्रभार म्हणजेच ॲटॉमिक नंबर आहे. एकूण म्हणजे चार्जेस हे डिस्क्रीट असतात, हे पण आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे. म्हणजे ते 1.5, 1.25, पावणे असा काही प्रकार त्याच्यामध्ये नसतो. 1, 2, 3 असे नॅचरल नंबर्समध्ये आपल्याला म्हणजे पूर्णांकामध्ये चार्ज बघायला मिळतो, म्हणून अंक. सो पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, कारण प्रोटॉन्स हे न्यूक्लियसमध्ये आहेत आणि जितके प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये तेवढा पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, म्हणजे
4 प्रोटॉन असतील तर पॉझिटिव्ह चार्ज 4 चार्जेस देर आर. मग याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, ॲटॉमिक नंबर डिफाईन करायचा आहे. मग 4 प्रोटॉन्स, ॲटॉमिक नंबर इज 4 चार्जेस आर देअर. ओके, वी आर नॉट टॉकिंग अबाउट द चार्ज इन कुलोम, कारण इलेक्ट्रॉनवरचा किंवा प्रोटॉनवरचा चार्ज हा 1.6 × 10⁻⁻19 कुलोम असतो. हे आपण इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्येच स्टडी केलेलं आहे. इथे नंबर ऑफ पार्टिकल्स आयदर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ते सारखेच असतात, हे पण आपल्याला माहिती आहे. हे सगळं हेनरी मोसलेनं कसं सांगितलं, तर त्याच्यासाठी ही कॅरीड आउट व्हेरियस एक्सपेरिमेंट्स यूजिंग एक्स-रे ट्यूब. नॉर्मली इफ यू try to get more information, you will find that there is X-ray spectroscopy. हा काहीतरी स्पेक्ट्रोस्कोपी नावाचा एक प्रकार होता आणि त्याच्यातनं त्यानं ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या एलिमेंट्ससाठी कॅरी आउट केले. हे स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे सगळा प्रकार 11th 12th नंतर पुढे इंजिनिअरिंगला आणि BScला पण डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर हे एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंट यूजिंग एक्स-रे ट्यूब ही कॅरीड आउट व्हेरियस एक्सपेरिमेंट आणि त्याच्यातनं हे रिअलाइज झालं की व्हॉट इज दॅट, द ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस किंवा त्या न्यूक्लियसमध्ये असलेले प्रोटॉन, यालाच ॲटॉमिक नंबर म्हणायचं. आणि प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असल्यामुळं ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. दोन्हीपैकी काही आपण ॲज्युम करू शकतो. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं अजिबात म्हणायचं नाही. दोन्हीपैकी कुठलाही एक असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो मग याच्यावरनं सगळ्यात महत्त्वाचं डिस्कवरी म्हणजे ज्याला आपण पायनियरिंग वर्क असं म्हणणार. व्हॉट इज दॅट, द ॲटॉमिक नंबर दॅट बिकेम the fundamental property than atomic mass. The fundamental property of the element कुठल्याही मूलद्रव्याच्या बाबतीत, कारण तोपर्यंत एक बाह्य दर्शनच एलिमेंट्सचं होत होतं आणि इंटेरियर समजला, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यात न्यूट्रॉन्स आहेत, त्यात प्रोटॉन्स, ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आली. शास्त्रज्ञांना एक नवीन ज्ञानाचं दालन खुलं झालं अँड the concepts were changed. म्हणून fundamental property of the element became the atomic number than the atomic mass. कारण till the date, till these discoveries, atomic mass हाच मूलभूत आधार मानला जात होता. त्यामुळे त्यावेळेस असलेल्या काही कल्पनांना छेद दिला गेला and therefore mostly put forth the modern periodic law. एक सेंटेन्स आहे छोटंसं, लक्षात ठेवायला एकदम सोपं. व्हॉट इज दॅट, द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉ इज द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर. परत पहिल्यासारखंच आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर फंडामेंटल फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. इथे फक्त ज्याला आपण ॲटॉमिक मास किंवा मास नंबर म्हटलं होतं पिरियडिक मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये, इथे त्याच्याऐवजी ॲटॉमिक मास एवढाच चेंज आहे. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकाचे किंवा अणुअंकाचे आवर्ती फल असतात. आवृत्ती नाही म्हणायचं, आवर्ती फल. ओके, हे मराठीत स्टेटमेंट आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातनं हे नियम, हे लॉज महत्त्वाचे ठरतात, कारण आपल्याला ह्याच गोष्टीवरती भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांना वेगळ्या असे प्रश्न विचारले जाऊ शकतील. Okay, so remember, I repeat again, the properties of elements are fundamental function of their atomic numbers. मग ॲटॉमिक नंबरवरती म्हणजेच ॲटॉमिक नंबरचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि मग हे ॲटॉमिक नंबरच्या नुसार नवीन पिरियडिक टेबल हा याची कन्स्ट्रक्शन किंवा याची रचना केली गेली आणि त्याचं मग मॅक्सिमम क्रेडिट हे हेनरी मोसलेला जातं. तर आपण बघूयात की मॉडर्न पिरियडिक टेबलचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याच्या आधी ज्याला म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल हा कशावर आधारलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. की मॉडर्न पिरियडिक टेबलला लॉंग फॉर्म असं पण म्हटलं जातं. नेमकं काय आहे ते थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड देन वी हॅव टू गो टू स्टडी द स्ट्रक्चर इन डिटेल. बिफोर दॅट, how or what is the arrangement of the modern periodic table is the importance of modern periodic table we have to discuss here. It is also called as long form of periodic table. Remember,
Modern periodic table is also called as long form of periodic table. Remember, this is the arrangement of the elements, known elements, or almost all the maximum elements are arranged here in a proper manner. And what is that we have to study here. So we know the law of modern periodic table is what is the statement? The properties of elements are the function of their atomic numbers. Okay, so here let's discuss about the atomic numbers. All elements are arranged according to increasing atomic number. We know very well, or we have cleared what atomic number is. Atomic number म्हणजे ज्याला आपण अणुअंक म्हणतो, किंवा काही ठिकाणी अनुक्रमांक असा शब्द प्रयोग केला जातो. अणुअंक सोपे. अणुअंक म्हणजे मूलद्रव्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने, इन्क्रीजिंग ऑर्डर. काय केलेले? मूलद्रव्ये अरेंज केलेली. ऑल द एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. क्लिअर? हिअर द इम्पॉर्टंट ॲटॉमिक नंबर. आणि ऑर्डर कशी? इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, म्हणजे चढता क्रम आहे. म्हणजे एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 1 असेल, म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, तर तो पहिल्यांदा घ्यायचा. त्याच्यानंतर ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 असेल तो असेल, त्याच्यानंतर 3, 4, 5 अशा पद्धतीचं. ओके, दिस इज व्हेरी सिम्पल. सो आणि सगळ्यात महत्त्वाचं, द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल इज द ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर हे सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे मॉडर्न पिरियडिक टेबलचा. क्लासिफिकेशनचा सुद्धा हाच महत्त्वाचा पाया आहे. काय? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर क्लिअर झालं. मॉडर्न पिरियडिक टेबल हा संपूर्णपणे याच्यावरतीच आधारलेला आहे. दॅट इज द बेसिस. हे अगदी 10च्या मुलांना ट्रू फॉल्ससाठी सुद्धा येऊ शकतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा येतं. पर्याय 1-2 पर्याय दिलेले असतात. अ बरोबर ब हे लक्षात ठेवायचं. मुद्दाम सांगितलं. ॲक्युरेट प्रिडिक्शन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. आणखी काय? हा जो बेसिस आहे, या गुणधर्मामुळं किंवा ह्या रचनेमुळं काय शक्य झालं की जे एलिमेंट्स होते त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीचं नेमकं आणि अचूक भाकीत करता आलं. ॲक्युरेट प्रिडिक्शन म्हणजे त्या प्रॉपर्टीज कशा असतील, म्हणजे ते एलिमेंट्स मेटल असतील की नॉन मेटल्स असतील, किंवा त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, किंवा त्यांच्या ॲटॉमिक रेडियसबद्दल काही ट्रेंड्स आपल्याला ह्याच चॅप्टरमध्ये स्टडी करायचे. ते आपण पुढे विस्तारानं बघूच. म्हणजे प्रॉपर्टीबद्दल बोलता आलं आणि त्याच्यामध्ये ॲक्युरेसी वाढली. त्याच्यामुळे हा भाग महत्त्वाचा ठरतो. ॲक्युरेट प्रेडिक्शन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. मूलद्रव्याचे जे वेगवेगळे गुणधर्म असतील त्याच्याबद्दल बोलता आलं, म्हणून मॉडर्न पिरियडिक टेबल हा महत्त्वाचा ठरतो, विसरायचं नाही. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मॉडर्न पिरियडिक टेबलचं काय वैशिष्ट्य आहे? मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल व्हेरी रिमोट. जसं की आपल्याला मेंडेलिव्हजच्या पिरियडिक टेबलमध्ये फॉर एक्झाम्पल म्हणजे ॲटॉमिक मास, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास हा ऑर्डर होता. पण ॲटॉमिक मास त्यावेळेस सगळ्या मूलद्रव्यांचं माहीत नव्हतं. मग काही मूलद्रव्यांच्या जागा मागे पुढे झाल्या, त्याच्यामध्ये करेक्शन केलं, पण ॲटॉमिक मासमुळे ऑर्डर प्रॉपर नव्हती. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आयसोटोपचा प्रश्न होता. आयसोटोप्स हे बेस्ड अपॉन ॲटॉमिक मासेस असतात, त्यामुळे आयसोटोप नेमके कुठे टाकायचे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बरोबर. त्याच्यानंतर 2 एलिमेंट्सच्या दरम्यान किती एलिमेंट्स असतील हा पण एक प्रश्न होता. काही ड्रॉबॅक्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले, त्यातले बरेचसे ड्रॉबॅक्स हे रिमूव्ह झाले. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमधल्या ज्या त्रुटी होत्या त्या जवळपास दूर झाल्या, एक्सेप्ट 1. कुठली? ॲम्बिग्विटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे आजही ती संदिग्धता तशीच आहे की हायड्रोजन नेमका पहिल्या ग्रुपमध्ये ठेवायचा का हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवायचा. तो प्रश्न काही सुटलेला नाही. हायड्रोजन पहिल्या ग्रुपमध्ये ठेवलेला आहे. ओके, तो अपवाद वगळता बाकीचे सगळे ड्रॉबॅक्स मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे हे ऑलमोस्ट कमी केले गेले, किंवा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन मिळालं. आणखी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, हे आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलो. मी परत रिपीट करतो आहे, कारण ॲटॉमिक स्ट्रक्चर हा 8th स्टँडर्डमधला चॅप्टर आपण जर वाचला तर बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, व्हॅलन्सी काय असते, ॲटॉमिक नंबर काय असतो, मास नंबर काय आहे, एटसेट्रा एटसेट्रा, सो मेनी थिंग्स. सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम गिव्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला माहिती आहे, कुठलाही एलिमेंट घेतला तर त्याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतील. अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर, जसं की आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन व्हॅरियस ऑर्बिट्स. ओके, वॉट एव्हर, बट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिव्स
द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, सेकंड ऑर्बिटमध्ये किती असतील, थर्ड ऑर्बिट अँड सो ऑन. दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. वी नो व्हेरी वेल. तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन महत्त्वाचं ठरतं. आता टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स माहिती असतील तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येतं आणि हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला ॲटॉमिक नंबरबद्दल माहिती सांगतं. इट गिव्ज अस द ॲटॉमिक नंबर. म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट ॲटॉमिक नंबर. दॅट सिम्पल. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या कुठल्याही एलिमेंटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्या प्रॉपर्टीज अधोरेखित करते. आपल्याला त्याच्याबद्दल बरंचसं बोलता येतं. म्हणून मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ही एक गोष्ट क्लिअर झाली. इट गिव्ज द क्लिअर रिलेशनशिप बिटवीन द ॲटॉमिक नंबर अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे त्याची पोझिशन काय असेल, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील, त्याचं नेचर कसं असेल, या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमुळं, त्याच्या रचनेमुळं सापडतात. तर ही सिम्पल इन्फॉर्मेशन, सिम्पल आयडिया मॉडर्न पिरियडिक टेबलची, त्याच्या मागची म्हणजे इन्स्पिरेशन ऑफ द मोस्ले अँड देन द स्ट्रक्चर. आता एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं आहे मॉडर्न पिरियडिक टेबलचं ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे याच्या आधी आपण मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल बघितला. त्याच्यामध्ये ग्रुप्स होते, पिरियड्स होते. सो डिफरंट पोझिशन्स ऑफ द एलिमेंट्स वेअर देअर. तशाच प्रकारचं हे मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर किंवा आपण त्याला आउटलाईन असं म्हणूया ते आपल्याला आता बघायचे आहे. सो फ्रेंड्स, we are now discussing about the structure of periodic table. Here in front of you there is the outline of the periodic table. I haven't written all the things, not in detail, but for the sake of understanding how the periodic table is. So everyone of you know, let's remind the Mendeleev's periodic table. There were also some groups, some periods, that means vertical columns and horizontal rows were there. Okay, so this table also consists the similar things. So let's try to introduce with the structure of the modern periodic table or the long form of the periodic table. Okay, so there are a total number of, how many elements do you know? There are 118 elements known. Okay, scientists have predictions about next few elements also, but let's not go in more detail. Nowadays there are 118 elements. So all 118 elements are occupied here in the modern periodic table. So the periodic table consists of rows and columns. Vertical are the columns and horizontal are the rows. Here 118 elements and the vertical columns are there. These columns are called as groups and there are 18 groups. So these are 1, 2, 3, 4 up to 18. Total number of vertical columns 18. So there are 18 groups. Okay, again there is the division of these 18 groups and there are some horizontal rows. Horizontal rows likewise, the total number of rows are 7. So 7 rows there are. First row, second row, third, fourth, fifth, sixth and 7. And this is the part of 6th and 7th row. Okay, let's talk in detail later on. So there are rows and columns formed boxes. So there are 118 boxes in the modern periodic table. One box, one element. So each box can accommodate only one element. And this arrangement of all elements is in series. That means as we studied the law, modern periodic law, there is increasing atomic number. So first element is the hydrogen, its atomic number 1. Next is the helium, then lithium and so on. So this is the way here: 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, again 11, 12 and so on. All right, the next, the series is like there. So all elements are arranged here, one element in each box. And in your book, if you go through the periodic table in your book, it consists of which things there are. Every box has the atomic number in one corner
then the symbol of the element. For example, H is the symbol for hydrogen, He for the helium, and so on. Then the name, full name of that element is given and atomic mass of the element is indicated. So you will realize everything about the modern periodic table. This is not only the structure. Then the modern periodic table is divided into 4 parts, or there are 4 blocks. 118 elements are divided into 4 blocks. Which these 4 blocks are? Let's try to understand. S block. So group 1 and group 2, the elements which come under the group 1 and group 2 are put in the S block, or the group 1 and group 2 elements are called as S block elements. These are alkali metals and alkaline earth metals likewise. So these are the S block elements. Next is the P block element. So which elements are under the P block? So the elements which are under group 13 to group 18, group 13, group 14, 15, 16, 17, 18. Alright. So these 6 group are under the P block. There is one more group. Actually, this also comes in the P block. The last group, 18 group, that is called as zero group, or the group of noble gases. You know, it is attached later on. So this is the zero group. Remember, all come under all these elements come under the P block. We call the group 13 to group 18 these elements as the P block elements. Next is the D block. From group 3 to group 12, the elements come here. Under this section, all elements are treated as the D block elements. So this is S block, this is P block, and this is the D block element, right? And one more is there, which is put separately here. The 2 rows separately under this periodic table. Actually, their position is here. The elements having atomic number 57 to 71, this series, and the next is 89 to 103, this series. This series is called as lanthanide series because after the element lanthanum. And this series, the series at the bottom, this is actinide series. This series comes after the element actinium, therefore called as actinide, lanthanide and actinide. These 2 series are separately treated as F block. So the elements which come under the lanthanide series and actinide series are treated as F block elements. So clear? This is very simplest classification or the general division of the elements: S block, P block, D block, and at the bottom this is the F block. So all the 118 elements are classified in the 4 blocks. One more thing, the traditional classification, one more type of classification is that initially there were only 2 classes of elements, metals and non-metals. Clear? Then some elements were discovered which showed the type of the properties of metals as well as non-metals. These elements were called as metalloid. So here there is red zigzag line which separates some portion of the periodic table on the right side and the remaining on the left hand side. So all the elements on left hand side of the zigzag line are metals. Metals manje dhatu. And all elements on the right side of this zigzag line are non-metals. So maximum elements are metals and very few elements are non-metals. And one more thing, the elements along this line are metalloids. So the elements which will be in such boxes will treated as metalloids. These elements show the properties of metals as well as non-metals. Some very famous popular semiconductors like silicon, germanium are along this line. So this is the brief introduction about the structure of the periodic table. You don't have to remember S block, P block, here there is the D block and the F block. Alright, and especially there is the zero group which consists of noble gases or the inert gases.
So this is the general introductory idea about the modern periodic table which was proposed by Moseley. If you have any query, you can contact me anytime. Feel free to ask any question, and keep studying, keep watching the videos. Do subscribe if you haven't done. Thank you.